नमस्कार. 24 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे काश्मीर सीमेवर 10 दिवसात घुसणखोरीसाठीचे दुसरे भुयार उघड. आणि हे जे तपास लावलं आहे ते BSFने लावलं आहे. ओके, BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तर आज आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की आपण BSF विषयी थोडीशी माहिती घेऊया. आधी पण घेतली आहे तर हा आपल्यासाठी रिव्हिजन असणार आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची डेट लक्षात ठेवा. BSFची स्थापना जी आहे ती 1 डिसेंबर 1965 रोजी झाली. ओके, कधी झाली होती BSFची स्थापना? तर 1 डिसेंबर 1965 रोजी. BSF जे आहे ते प्रायमरी बॉर्डर गार्डिंग फोर्स आहे. ओके, इंडियाची प्रायमरी बॉर्डर गार्डिंग फोर्स कुठली? तर ते BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. आणि इंडियामध्ये जे काही पॅरामिलिटरी फोर्स आहेत टोटल 5 आहे, त्यापैकी एक आहे ती BSF आहे. ओके, लक्षात ठेवा, भारतामध्ये 5 पॅरामिलिटरी फोर्सेस आहे आणि त्यापैकी BSF हा एक आहे. ओके, आता BSFचं महत्त्वाचं काम काय आहे तर लक्षात घ्या, BSF जे आहे ते पाकिस्तान, ओके, पाकिस्तान आणि बांगलादेश या 2 देशांजोडी भारताची जी सीमा लागते त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ते BSFकडे आहे. ओके, BSFचे जे पहिले डिरेक्टर जनरल होते किंवा ज्यांना आपण फाउंडिंग फादर म्हणूया BSFचे, त्यांचं नाव आहे KF रुस्तमजी. ओके, काय नाव होतं त्यांचं? KF रुस्तमजी, ज्याला आपण फाउंडिंग फादर म्हणतो BSFचं. ओके, BSF जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येते. ओके, BSF कोणाच्या अंतर्गत येते तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येत नाही. हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, त्यानंतर देशातील सर्वात मोठी बॉर्डर गार्डिंग फोर्स म्हणून BSFचा पहिला नंबर लागतो. ओके, जगामध्ये सर्वात मोठी कुठली जर बॉर्डर गार्डिंग फोर्स असेल तर त्याच्यामध्ये पहिला नंबर जे आहे ते BSFचा येतो. BSFच्या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये 186 बटालियन्स आहेत आणि 2 लाखपेक्षा जास्त पर्सनल त्याच्यामध्ये काम करत आहेत. ओके, BSFचा स्वतःचं एअर विंग आहे, मरीन विंग आहे, कमांडो युनिट आहे आणि आर्टिलरी रेजिमेंट्स आहेत. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये जे BSFचे चीफ आहेत, ज्यांना आपण डिरेक्टर जनरल म्हणतो, त्यांचं नाव आहे राकेश अस्थाना. ओके, आणि लक्षात ठेवा, जे काही ऑफिसर्स BSFच्या अंतर्गत येतात ते IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेसच्या माध्यमातून येतात. ओके, BSFच्या एथॉस काय आहे तर BSFचे एथॉस आहेत एनी टास्क एनी टाईम एनीवेअर. ओके, आणि BSFचा मोटो काय आहे? जीवनपर्यंत कर्तव्य. ओके, काय बरं? जीवनपर्यंत कर्तव्य म्हणजे ड्युटी अन टू डेथ. ओके, BSFने याआधी म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा खूप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहेत आणि काही महत्त्वपूर्ण त्यांचे ऑपरेशन्स होते. ते कुठले कुठले आहेत तर पाकिस्तान वॉर 1971, ज्याच्या माध्यमातून आपण बांगलादेशची निर्मिती केली. ओके, हो, भारताने बांगलादेशची निर्मिती केली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार 1984मध्ये जो घडला होता तो. त्यानंतर ऑपरेशन ब्लॅक थंडर, ऑपरेशन विजय किंवा ज्याला आपण कारगिल वॉर म्हणतो. त्यानंतर बॉर्डर स्कर्मिश बिटवीन पाकिस्तान अँड बांगलादेश इन 2000. ओके, तर हे सर्व जे काही ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये BSFने खूप महत्त्वपूर्ण भूमिका हे बजावली आहे. आणि लक्षात ठेवा, सद्यस्थितीमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश या 2 देशाजोडी जिथे जिथे कुठे भारताची सरहद लागते तिथे तिथे सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम हा BSF करते. ओके, सद्यस्थितीमध्ये त्याचे डिरेक्टर जनरल आहे राकेश अस्थाना. ओके, तर ही आपण माहिती घेतली कशाविषयी तर थोडीशी BSF विषयी. ओके, त्यानंतर पुढची न्यूज बघूया काय आहे. मुलाखतकार लॅरी किंग यांचे निधन झाले आहे. ओके, 1985 पासून त्यांची कारकिर्दी रेडिओच्या माध्यमातून सुरू झाली. त्यात त्यांनी 2010पर्यंत लिलिया विहार करीत नंतर CNN आले. तेथे त्यांना 2 पीबॉडी पुरस्कारांचा अनेक सन्मान मिळाले. 1992 त्यांचा किंग्स शो कार्यक्रमात रॉस पॅरोट या उद्योगपतीने अध्यक्षीय उमेदवारी जाहीर केली होती. तर हे खूपच असे चांगले काय म्हणतात मुलाखतकार होते आणि सध्या त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांचा द किंग्स शो हा खूप जास्त फेमस होता. ओके, एक्झाममध्ये येईल चान्सेस कमी आहे पण व्यक्तिविशेष म्हणून आपण त्यांना बघून घेतलं आहे. पुढे कोरोनाचा नवा विषाणू अधिक घातक. ब्रिटनचा पंतप्रधानांकडून माहिती. सध्याच्या लशी परिणामकारक असल्याच्या निर्वाळा. बारीकाईने लक्ष ठेवण्यात येत असून वाढीव निरीक्षण तपासणी आणि इंडियन SARS-CoV-2 जिनोमिक्स कन्सोर्टियम म्हणजे INSACOG प्रयोगशाळेकडे नमुने पाठवण्याबाबत राज्यांना नियमित सल्ला देण्यात येत आहे. ओके, लक्षात ठेवा की SARS-2 जे आहे
त्याचा तपासणीकरिता आपण जे काही सॅम्पल्स घेतो ते आपण कुठे पाठवतो, तर इन्साकॉककडे पाठवतो, इंडियन SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियमकडे. ओके, हा फक्त नाव इथे इम्पॉर्टंट आहे, इंडियन SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम. ओके. त्यानंतर आज आपण डार्विनचा सिद्धांतसुद्धा बघणार आहोत, उत्क्रांतीचा सिद्धांत. तेव्हा आपण डिस्कस करूया की कुठला बरं नवा विषाणू आला आहे कोरोनाचा, की ज्याच्यामुळे आता पुन्हा एक कन्सर्न डेव्हलप झालं आहे इतर देशांमध्ये सुद्धा. ओके, तर आपण ते नंतरच्या पार्टमध्ये आपलं डिस्कस करणार आहोत. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत केंद्रीय अर्थसंकल्प यंदा पेपरलेस. आपण ही न्यूज आधीसुद्धा बघितली आहे. मोबाईल ॲपद्वारे खासदार नागरिकांना दस्तावेज प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आता लक्षात घ्या, आपण 12 जानेवारी 2021च्या दिवशी आपलं जे न्यूज डिस्कशन कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये आपण बजेटविषयी एकदम डिटेलमध्ये डिस्कस केला होता. ओके, हे सर्व पॉईंट्स आपण ते डिस्कस केले आहेत. तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही तिथून याला रिवाईज करून घ्या, कारण जर पुन्हा डिस्कस करायला बसलं तर आपलं 20 ते 25 मिनटं त्याच्यामागे जाऊ शकतात. ठीक आहे, आपण शॉर्ट आणि स्वीट आपलं न्यूज डिस्कशन करतो आहे, मग त्यामुळे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे, तिथून तुम्ही रिवाईज करून घ्या. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. ओके, चला पुढे अजून काही न्यूज आहे. लस पुरवठ्याबद्दल ब्राझीलकडून पंतप्रधान मोदींचे आभार. ठीक आहे, लक्षात ठेवा सॉफ्ट पॉवर. काय बरं सॉफ्ट पॉवर? सॉफ्ट पॉवर काय आहे? सॉफ्ट पॉवर एक संकल्पना आहे की ज्याच्या माध्यमातून आपण आपले जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, ओके, काय बरं इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, त्यांना दृढ करण्यामागे किंवा त्यांना दृढ करण्यासाठी काम करतो. सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून आपण इतर देशांना हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जसं आपण आता सध्या लस प्रोव्हाइड करतो आहे कोविड-19साठीच, तसंच एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. ओके, बाकी इतर जे काही ह्युमन फॅसिलिटीज आहेत किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या टायमाला किंवा डिझास्टरच्या टायमाला आधी इतर देशांना मदत करणे, तर हे सर्व सॉफ्ट पॉवरचे कंपोनंट्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण एक आपुलकी डेव्हलप करतो इतर देशांमध्ये. आता त्याचं बेनिफिट काय होतं, जर उद्या कुठेही कन्फ्लिक्ट वगैरे झाले किंवा कुठलाही नवीन प्रोजेक्ट वगैरे स्टार्ट करायचे असेल त्या देशाला, तर तो पहिली प्रायोरिटी जी आहे ते भारताला देते. आता एक्झाम्पल घेतो आपण, कोविड-19चा सध्या सिनेरिओ होता, म्हणजे आहे सुद्धा, ठीक, कोविड-19चा सिनेरिओ आहे. त्याच्यामध्ये टाटा जे ग्रुप आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भारताला किंवा भारत सरकारला मदत केली. तर काय झालं की भारतीय जे होते त्यांच्या मनामध्ये टाटाबद्दल एक आपुलकी निर्माण झाली. सेम सीन, फक्त आता टाटाच्या जागेवरती भारत असेल. ओके, आणि इतर देशांमध्ये जेव्हा आपण मदत प्रोव्हाइड करतो तेव्हा इतर देशांमध्ये सुद्धा भारताविषयी एक आपुलकी निर्माण होते की भारत आपल्यासाठी मदतीला धावून येतो दरवेळेला. ओके, मग काही प्रोजेक्ट्स वगैरे असेल, काही डेव्हलपमेंट असेल, तर ते आपण भारतालाच दिलं पाहिजे, कारण आज उद्या जर आपल्याला गरज पडली तर एकच देश आहे जो धावून येणार आहे आणि तो आहे भारत. ओके, तर याला आपण म्हणतो सॉफ्ट पॉवर, लक्षात घ्या. ओके, आता सॉफ्ट पॉवरच्या अंतर्गत जसं मी तुम्हाला सांगितलं, हेल्थ येऊ शकते, एज्युकेशन येऊ शकते, त्यानंतर डिझास्टरच्या टायमाला ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स येऊ शकते. ओके, त्यानंतर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर येऊ शकते. हे सर्व सॉफ्ट पॉवर आहे, त्याच्या माध्यमातून आपण एक बांधिलकी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता सद्यस्थितीमध्ये लक्षात ठेवा, भारत, भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, मॉरिशियस व सेशल्स या देशांना लस पाठवतो आहे, आणि ते पण फ्रीमध्ये. आपण पैसे घेत नाही आहे त्यांच्याकडनं. आणि त्यामुळे आता सध्या स्थितीमध्ये आपण ब्राझीललासुद्धा पाठवलं आहे, म्हणून ब्राझीलकडून भारताचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी, त्यांचा आभार मानण्यात आलेला आहे. ओके, पुढे बघा अजून काय न्यूज आहे. महागाई, तेल आठवड्यात चौथी इंधन दरवाढ, लवकरच इतर वस्तू सेवांवर परिणाम व्हायचे चान्सेस आहेत. ओके, आता लक्षात ठेवा की भारत देश जे आहे ते कुठल्या देशांकडनं ऑइल इम्पोर्ट करतो. ओके, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की भारतामध्ये जेवढं ऑइलचं कन्झम्पशन होतं आहे त्यापैकी 80% ऑइल जे आहेत ते आपण इम्पोर्ट करतो. ओके, किती बरं, 80% ऑइल आपण इम्पोर्ट करतो आहे. 2018-19मध्ये आपण 207.3 मेट्रिक टन, ठीक आहे, किती बरं, 207.3 मेट्रिक टन एवढं क्रूड ऑइलचे त्याला इम्पोर्ट केलं आहे. आणि आधीच्या वर्षामध्ये म्हणजे 2019-20च्या दरम्यान 220.4 मेट्रिक टन एवढा. ओके, म्हणजे काय, कन्झम्पशन वाढतच चाललं आहे आपल्या इथे. आणि महत्त्वाचं काय, तर 80% आपण डिपेंडन्स आहोत इम्पोर्टवरती. ओके, 80% ऑइल आपण इम्पोर्ट करतो आहे बाहेरच्या देशांकडनं. आणि त्यामध्ये सर्वात पहिला जो नंबर लागतो तो लागतो इराकचा. मला वाटतेपर्यंत जे
SC/SCचे एक्झाम झाले होते, ठीक आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता. त्यांनी क्रमानुसार लावायला सांगितलं होतं की खालील तुम्हाला कंट्रीजचे नाव दिले होते आणि खालीलपैकी कुठल्या कंट्रीमधनं भारत सर्वात जास्त ऑइल इम्पोर्ट करतो. ऑप्शन होते त्याच्यामध्ये इराक होता, सौदी अरेबिया होता, इराण होता आणि UAE होता. मग त्यापैकी आपल्याला निवडायचं होतं. ओके, तर लक्षात ठेवा सद्यस्थितीमध्ये सर्वात जास्त इम्पोर्ट जे आहे ते भारत इराक या देशामधनं करतो. ओके, त्यानंतर येतो नंबर, तो येतो सौदी अरेबियाचा, त्यानंतर इराण, त्यानंतर UAE आणि त्यानंतर इतर कंट्रीज येतात. ओके, आता इथे नंबर दिले आहेत, नंबर लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट एवढा ॲक्युरेट नंबर विचारला जाणार नाही. कारण काय आहे माहिती आहे का, हा जो डेटा आहे तो डेटा आपण डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स, काय बरं, डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स याच्याकडनं घेतलेला आहे आणि हा ऑक्टोबर 2020चा डेटा आहे. तो डेटा पुन्हा रिवाईज होणार आहे, तर त्यामुळे डेटाला लक्षात ठेवू नका. फक्त लक्षात ठेवा कुठल्या कंट्रीकडनं आपण सर्वात जास्त ऑइल इम्पोर्ट करतो आहे. तर त्याच्यामध्ये इराकचा पहिला नंबर येतो, त्यानंतर सौदी अरेबिया येतो, त्यानंतर इराण येतो, नंतर UAE येतो, त्यानंतर नायजेरिया येतो, त्यानंतर कुवेत, मेक्सिको आणि US. ओके, पहिले 4 नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर पुढे पश्चिम बंगालमध्ये वारसा युद्ध सुरू झालं आहे. आता वारसा युद्ध म्हणजे काय आहे, तर जे सध्या 125वी जयंती गेली कोणाची, सुभाषचंद्र बोस यांची, तर तृणमूल काँग्रेसने नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मदिवस देशनायक दिवस म्हणून जाहीर केला. तर केंद्र सरकारने पराक्रम दिवस म्हणून त्याला घोषित केलेला आहे. काल मी तुम्हाला आपला जे न्यूज डिस्कशन झाला होता त्याच्या अंतर्गत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनगाथाविषयी दोन व्हिडिओ क्लिप्स होते, त्याची मी लिंक प्रोव्हाइड केली होती. तर तुम्ही ते पुन्हा एकदा बघून घ्या. ओके, आणि सद्यस्थितीमध्ये 125वी त्यांची जयंती आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतात. ओके, तर तृणमूल काँग्रेसने काय सांगितलं आहे की आम्ही 125वा जो जन्मदिवस आहे त्यांचा त्याला आपण देशनायक दिवस म्हणून साजरा करणार आहोत. तर केंद्र सरकार काय म्हणतं, आम्ही ते पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार आहोत. ओके, तर आता कन्फ्लिक्ट सुरू झालं आहे आणि या कन्फ्लिक्ट काय आहे, कारण वेस्ट बेंगलमध्ये इलेक्शन्स येत आहेत. ओके, तर हे सर्व एक्सपेक्टेड आहे, तर त्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला घुसायची गरज नाही आहे. पण एवढं लक्षात ठेवा, तृणमूल काँग्रेस काय बोलते, देशनायक दिवस, आणि केंद्र सरकार काय म्हणते, तर पराक्रम दिवस. ओके, पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. हां, प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे. ओके, तर सद्यस्थितीमध्ये जे आंदोलन चाललं आहे तर त्याच्या अंतर्गत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती, तर ती परवानगी देण्यात आलेली आहे दिल्ली पोलीसकडनं, जे शेतकरी संघटना आहेत त्यांना. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहेत निवडणूक ओळखपत्र एका क्लिकवर. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. का बरं, कारण 25 जानेवारी लक्षात ठेवा, 25 जानेवारी 1950 रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ओके याची स्थापना झाली होती आणि त्यामुळे 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. ओके, तर व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, काय बरं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी आहे त्याची स्थापना कधी झाली होती, तर 25 जानेवारी 1950 रोजी झाली होती आणि त्यामुळे 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. आता त्यानिमित्ताने निवडणूक ओळखपत्र एका क्लिकवर मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ओके, यंदा 11वा राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमासाठी आयोगाने सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक बनवण्यासाठी कटिबद्ध हा विषय घोषित केला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. 11वा जो राष्ट्रीय मतदार दिवस आहे त्याच्यासाठी कुठला विषय घोषित केला असा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतो. ठीक आहे, किंवा तुम्हाला स्टेटमेंट दिले जातील, खालीलपैकी कुठले स्टेटमेंट्स किंवा कुठले विधान जे आहेत ते योग्य आहे. पहिलं विधान असं दिलं जाईल की 25 जानेवारी 1950 रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. यंदा आपण 11वा राष्ट्रीय मतदार दिवस हे 25 जानेवारी 2021ला साजरा करणार आहोत. ठीक आहे, आणि त्याचा विषय असणार आहे सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक बनवण्यासाठी कटिबद्ध. तर खालीलपैकी कुठले विधान योग्य आहे किंवा वरीलपैकी कुठले विधान योग्य आहेत. ओके, फक्त एक आणि दोन, 1, 2, 3 किंवा एकही नाही, असे तुम्हाला ऑप्शन्स येऊ शकतात. त्यामुळे हा व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर आता जे आपण मतदारांचं ओळखपत्र जे म्हणतो आहे, ठीक आहे, त्याच्याविषयी थोडीशी अजून माहिती घेऊ आपण. तर नोंदणी केलेल्या आणि 15 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट झालेल्या नवमतदारांना ई-एपिक डाउनलोड करून घेता येणार आहे. ओके, ई-एपिक, इलेक्ट्रॉनिक एपिक.
ओके. आता इलेक्ट्रॉनिक एपिकचा फुल फॉर्म काय आहे, तर वरनं तर इलेक्ट्रॉनिक झालं. दुसरा जो आहे त्याचं म्हणा इलेक्टोरल पर्सनल आयडेंटिटी कार्ड. ठीक आहे. एपिकचा फुल फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा, इलेक्टोरल पर्सनल आयडेंटिटी कार्ड, इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आपण आता 11वा जो राष्ट्रीय मतदार दिवस आपण जो साजरा करणार आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेतली आणि हे इम्पॉर्टंट आहे, याची नोट्स करून ठेवा. तुम्हाला डायरेक्ट याचा विषय विचारला जाऊ शकतो किंवा थीम काय होती असं विचारलं जाऊ शकते. आणि यंदा 11वा हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. कधी साजरा होणार आहे तर 25 जानेवारी 2021 रोजी. ओके, म्हणजेच उद्या. चला पुढे जाऊया. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. आता लक्षात ठेवा, आपण याआधी अनुसूचित जातीविषयी बघितलं आहे. ओके, आता आपण अनुसूचित जमातीविषयी बघणार आहोत. पण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जे परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते ते आपण आपला 21 जानेवारी 2021च्या जे आपलं न्यूज डिस्कशन आहे तिथे आपण कवर केलं आहे, तर तिथून ते एकदा रिवाईज करून घ्या. ओके. आणि राहिली गोष्ट अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनाची, तर ते आपण इथून त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. ओके, एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे, तर आपण फक्त एकदा त्याला वाचून घेऊया. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी मिळवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न काय येईल की कुठल्या विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते, तर आदिवासी विकास विभाग. ओके. जागतिक क्रमवारीत 300 विद्यापीठात स्थान असलेल्या विद्यापीठातील प्रवेशासाठी ही शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनावणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. तर प्रश्न काय येऊ शकतो, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त कोण आहे, तर ते हिरालाल सोनावणे. ओके. आता तुम्ही बघा राज्यसेवा परीक्षेमध्ये तर हे क्वेश्चन एक्सपेक्ट नाही करू शकतात, परंतु जे क्लास सी आणि क्लास डीचे एक्झाम्स असतात ना तिथे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ओके. पुढे त्यानंतर परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी मे महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्याकडे अर्ज सादर केल्यावर प्राप्त अर्जांची अतिरिक्त आयुक्तामार्फत छाननी करून पात्र अर्ज आदिवासी विकास आयुक्तालयाकडे सादर केले जातील. आयुक्तालय स्तरावरील निवड समितीद्वारे 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. किती विद्यार्थी? 10 विद्यार्थी. ओके. सर्व आवश्यक शैक्षणिक आणि विजा प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरमध्ये विद्यार्थी शिक्षण सुरू करतील. परदेशात प्रवेश घेतलेल्या विद्यापीठास ऑनलाईन प्रणालीद्वारे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क जमा केले जाईल. तर विद्यार्थ्यांना त्यांचा खात्यावर निर्वाह भत्ता दिला जाईल. तर विमान प्रवास खर्च, विजा शुल्क, स्थानिक प्रवास खर्च, विमा, संगणक आणि लॅपटॉपचा खर्च विद्यार्थ्याला करावा लागणार आहे. ओके. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 35, तर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्याला 40 वयोमर्यादा अशी आहे. तसेच पालकांचे वार्षिक 6 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा आहे. परदेशातील विद्यापीठ प्रवेशासाठी आवश्यक टॉफेल, एलटिस या परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. ओके. तर अख्खी स्कीम इथे दिली गेली आहे. स्कीम विचारली जाऊ शकते, त्यामुळे आपण हे इथे इन्फॉर्मेशन घेतली. ठीक आहे. वय मर्यादा, त्यानंतर इन्कमचे किती काय मर्यादा आहे, ती सर्व गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ओके. तर आपण इथे माहिती घेतली अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबद्दल. ओके. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत थिएटर कमांडच्या स्थापनेसाठी दक्षिण मुख्यालय प्रयत्नशील. लेफ्टनंट जनरल CP मोहंती यांची माहिती. लष्करातील पायदळ, नौदळ आणि हवाई दलाच्या समन्वयासाठी थिएटर कमांडची कल्पना हे रुजू करण्यात आली आहे. ओके. आता थिएटर कमांडची जी आयडिया आहे ते सर्वात पहिले कोणी आणली, तर लक्षात ठेवा थिएटर कमांडची जी आयडिया आहे ते मिलिटरी रिफॉर्म कमिटी ज्याला हेड करत होते म्हणजे ज्याचे अध्यक्ष होते DB शेकाटकर. ओके. तर या कमिटीने पहिल्यांदा आयडिया आणली होती थिएटर कमांडची. ओके. आता त्यांनी काय सांगितलं होतं की भारतामध्ये 3 थिएटर कमांड आपण प्रस्थापित केले पाहिजे. पहिला जो असेल तो चायना बॉर्डरवरती, दुसरा जो असेल तो पाकिस्तान बॉर्डरवरती आणि तिसरा जो असेल तो जे मॅरीटाईम रोल्स आहेत म्हणजे समुद्राशी जे काही बॉर्डर्स लागतात तिथे सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके. आणि ते जे 3 थिएटर कमांड होते त्यांना अनुक्रमाने नदन कमांड जे चायना बॉर्डरवरती असणार, वेस्टर्न कमांड जे पाकिस्तान बॉर्डर सिक्युअर करणार आणि सदर्न कमांड जे
आपलं समुद्रकिनाऱ्याची जी काही सीमा आहे त्याला सुरक्षित करणार. तसे 3 कमांड बनवण्याचे शिफारस जे आहे ते डी बी शेकाटकर कमिटीने केले होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डायरेक्ट तुम्हाला विचारलं जाऊ शकते थिएटर कमांडविषयी खालीलपैकी कुठल्या समितीने शिफारस केले होते, तर त्याच्यामुळे उत्तर असेल डी बी शेकाटकर. ओके, आता थिएटर कमांड बनवण्यामागचं कारण काय होतं, तर लक्षात ठेवा की भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये एअरफोर्स आहे, नेव्ही आहे आणि दुसरं आपलं ग्राउंड कमांड आहे. ओके, ज्याला आपण आर्मी म्हणतो. तर या तिघांमध्ये समन्वय साधण्यासाठी आपण इंटिग्रेटेड थिएटर कमांड ही संकल्पना अस्तित्वात आणली. ओके, त्यानंतर म्हणजे काय की तीनही जे काही आपले विंग्स आहेत, ओके, त्याच्यामध्ये एकरूपता यावी किंवा इंटिग्रिटी यावी, एकात्मता यावी. ओके, त्यासाठी आपण काय केलं, तर हे इंटिग्रेटेड थिएटर कमांड प्रस्थापित केला. ओके, आता इंटिग्रेटेड थिएटर कमांड जे आहे ना, ती कुठल्याही एका सर्व्हिसला आन्सरेबल नसते. म्हणजे इंटिग्रेटेड आहे म्हणजे काय, त्याच्या अंतर्गत एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी तिघांचाही सहभाग आहे ना, बरोबर. मग त्यासाठी एअरफोर्स फक्त जबाबदार नसेल किंवा नेव्ही फक्त जबाबदार नसेल किंवा आर्मी फक्त जबाबदार नसेल, तिघांचीही जबाबदारी असेल आणि ते पण एकत्रितपणाने. ओके, आता पुढे थोडीशी आपण माहिती घेऊया आपण आपले जे काही डिफरंट कमांड्स आहेत त्यांच्याविषयी. ओके, तर सध्या स्थितीमध्ये 17 डिफरंट कमांड्स आहेत. त्यापैकी आर्मी आणि एअरफोर्सचे 7 कमांड आहेत, तर नेव्हीचे 3 कमांड आहेत. ओके, आता आर्मीच्या अंतर्गत नदन, सदर्न, ईस्टर्न, वेस्टर्न, सेंट्रल, साऊथ वेस्टर्न, सेंट्रल अँड मेंटेनन्स अँड ट्रेनिंग एवढे कमांड्स आहेत. ओके, लक्षात घ्या काय बरं, तर थिएटर कमांड ही वेगळी संकल्पना आहे आणि कमांड ही वेगळी संकल्पना आहे. ओके, कमांड म्हणजे फक्त आता बघा कमांड जे असतात, ओके, कमांड जे असतात ते आर्मीसाठी वेगळे असतात, नेव्हीसाठी वेगळे असतात आणि एअरफोर्ससाठी वेगळे असतात. परंतु थिएटर कमांड जे आहेत तर त्याच्यामध्ये तीनही एकत्र येतात. ओके, कमांड संकल्पना वेगळी आहे आणि थिएटर कमांड संकल्पना वेगळी आहे. थिएटर कमांडच्या अंतर्गत तीनही जे भाग आहेत, ओके, मिलिटरीचे ते एकत्र येतात, परंतु कमांडमध्ये प्रत्येक भाग वेगवेगळा असतो. ओके, तर सद्यस्थितीमध्ये आपण काय बघितलं की टोटल जे आहेत आर्म फोर्सचे ते 17 कमांड्स आहेत. त्यापैकी आर्मीचे 7 आहेत, एअरफोर्सचे 7 आहेत आणि नेव्हीचे 3 कमांड्स आहेत. ओके, त्यानंतर पुढे जे काही कमांड्स असतात, ओके, थिएटर कमांड नाही, थिएटर कमांडची बात नाही करते मी, कमांड्सची बात करतोय. तर जे काही कमांड असतात त्याला हेड करतात हे 4 स्टार ऑफिसर असतात. ओके, कमांडला हेड करणारे जे ऑफिसर असतात ते 4 स्टार रँकचे ऑफिसर असतात. ठीक आहे, आता सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये फक्त 2 ट्राय सर्व्हिस कमांड्स आहेत. ट्राय सर्व्हिस कमांड म्हणजे काय, तर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिघंही एकत्र. ओके, पहिली जे ट्राय सर्व्हिस कमांड आहे ती आहे अंदमान आणि निकोबार कमांड आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बऱ्याचदा विचारलं जातो. पहिली जे कमांड आहे ती कुठली आहे, तर अंदमान आणि निकोबार कमांड, आणि ते 2001 प्रस्थापित करण्यात आली होती. ओके, दुसरी जी आहे तर दुसरी कुठल्याही स्पेसिफिक लोकेशनवरती नाही आहे, आपण बनवली आहे आणि ते कधी बनवली आहे, 2006 बनवली आहे. ठीक आहे, परंतु ते एका स्पेसिफिक लोकेशनवरती नाही आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर थोडीशी माहिती आता आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफविषयी घेऊ इथे. ओके, आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जी आहे त्यांचं काम काय असतो, तर तीनही जे काही सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन बसवण्याचं काम हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ करतात. ओके, की कुठला विंग आहे म्हणजे आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये, तर त्या विंगमध्ये कुठल्या इक्विपमेंट्सची गरज वगैरे आहे किंवा त्यांना किती खर्च वगैरे लागणार आहे, ते सर्व जे आहे ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बघतात. का बरं, कारण समजा आज नाही तर उद्या आपल्याला कुठल्या देशाजवळ वॉर करायची परिस्थिती आली, ओके, तर त्या काळामध्ये तीनही जे काही आपले आर्म्स आहेत किंवा तीनही जे काही विंग्स आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन बसणे खूप जास्त गरजेचं आहे. ओके, किंवा कधी कधी काय होते माहिती आहे का, समजा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, आर्मीची स्वतःची सुद्धा एअरविंग असतात, तर ते काय करतात त्यांच्याकडे काही इक्विपमेंट आहे आणि ते पडून राहिलेत आणि एअरफोर्सला त्याची गरज आहे, परंतु दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नसल्यामुळे एअरफोर्स काय करते तर स्वतःचं डिफरंट म्हणजे स्वतः ती गोष्ट मागून घेते. आता इथे पडली होती गोष्ट तर ते एअरफोर्स वापरू शकत होती ना, परंतु दोघांमध्ये कोऑर्डिनेशनच नाही आहे. मग त्यांना समजणार कसं की कुठली गोष्ट आपल्याकडे ॲक्सेसमध्ये आहे किंवा कुठल्या गोष्टींची गरज आहे. तर या तीनही विंग्समध्ये एक कोऑर्डिनेशन प्रस्थापित करण्यासाठी आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ही एक संकल्पना आणली आणि त्याला अस्तित्वात आणलं. ओके, सद्यस्थितीमध्ये जनरल बिपिन रावत जे आहेत ते कोण आहेत, तर ते आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे. ओके, आता
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहे ते जे आपलं डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स आहेत, ठीक आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहेत ते आपले डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स आहेत त्याचे अध्यक्ष असतात. ओके, आणि ते ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करतात. कुठे बरं? तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत. ओके, काय बरं की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत ते सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम करतात. ओके, पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे असतात ते सुद्धा एक 4 स्टार ऑफिसर असतात. ओके, परंतु त्यांना गव्हर्मेंट ऑफ इंडियामध्ये दुसरी कुठलीही पोस्ट होल्ड करायची ऑथॉरिटी नसते. ओके, गव्हर्मेंट ऑफिसमध्ये ते दुसरी कुठलीही पोस्ट होल्ड करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते कोण असतात? तर ते एक 4 स्टार ऑफिसर असतात. ओके, आता म्हणजे दुसरी कुठली गव्हर्मेंटची पोस्ट होल्ड करू शकत नाही म्हणजे काय, तर CDSमधनं एकदा ते काही रिटायर झाले, CDS म्हणून एकदा काय ते रिटायर झाले, त्यानंतर त्यांना पुन्हा रिअपॉइंटमेंट दिल्या जात नाही गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत. ठीक आहे, त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर CDS जे आहेत ते RTI ॲक्ट 2005च्या अंतर्गत येतात. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेले आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या अंतर्गत, तर लक्षात ठेवा. CDS जे आहेत ते राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे 2005चा, त्याचा अंतर्गत येतात. त्यांना रिअपॉइंटमेंट नसतो. ओके, आणि ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत सेक्रेटरी म्हणून काम करतात आणि ते हेड असतात डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सचे. ओके, ते एक 4 स्टार ऑफिसर असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. सद्यस्थितीमध्ये जनरल बिपिन रावत जे आहेत ते त्याचे अध्यक्ष, म्हणजे ते आता CDS आहेत. ओके, आता कुठले असे पॅरामीटर्स आहेत किंवा कुठले असे विंग्स आहेत की ज्याच्या अंतर्गत CDS जे आहे ते लक्ष घालतात. ओके, तर लक्षात ठेवा, ऑपरेशन्स झाले, लॉजिस्टिक्स झाला, ट्रान्सपोर्ट, ट्रेनिंग, सपोर्ट सर्व्हिसेस, कम्युनिकेशन, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. तर तीनही जे काही सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये या सर्व पॅरामीटर्समध्ये CDS जे आहेत ते लक्ष घालतात. ओके, आणि तिन्ही जे काही विंग आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, यांच्यामध्ये कॉर्डिनेशन करायचं काम जे आहे ते CDS करतात. ओके, आता महत्त्वाचं काय म्हणजे CDS कुठलाही मिलिटरीला कमांड करत नाही. ओके, CDS कुठलीही मिलिटरी कमांड स्वतःच्या हातात घेत नाही. तीनही जे विंग आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, ओके, या तीनही विंगचे कमांडर्स वेगवेगळे असतात. CDS फक्त त्यांचं वरती बसलेले असतात. आणि लक्षात ठेवा, हे तीनही जे आहेत ते 4 स्टार ऑफिसरच असतात. हां, मग CDS त्यांच्याचपैकी एक म्हणून आपण त्यांना मान्यता दिली आहे. ते काय, हे 5 स्टार ऑफिसर नसतात, हे सुद्धा 4 स्टार ऑफिसर असतात. आणि इथे जे 3 विंग आहेत त्याचं ऑफिसरसुद्धा 4 स्टार असतात, म्हणजे त्याचे जे अध्यक्ष असतात ते. ओके, तर त्यांच्याचपैकी एक म्हणून आपण CDSला मान्यता दिली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता महत्त्वाचं लक्षात घ्या की CDS जे असतात, ठीक आहे, ते डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल जे आहे, काय बरं, डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल त्याचे मेंबर असतात. महत्त्वाचं हे आहे की डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल जे आहेत त्याचे चेअरमन कोण असतात किंवा त्याचे चेअरपर्सन कोण असतात, तर जे आपले डिफेन्स मिनिस्टर असतात ना, ते डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल याचे अध्यक्ष असतात. ओके, आणि CDS कोण असतात, तर डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलचे एक मेंबर म्हणून ते काम करतात. दुसरी गोष्ट, CDS जे असतात ते डिफेन्स प्लॅनिंग कमिटी, काय बरं, डिफेन्स प्लॅनिंग कमिटी याचे सुद्धा ते मेंबर असतात. ओके, मग डिफेन्स प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष कोण असतात, तर NSA, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. ओके, सद्यस्थितीमध्ये NSA कोण आहे, तर अजित दोवाल. ओके, इम्पॉर्टंट आहे का, तर लक्षात ठेवा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहेत ते डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल आणि डिफेन्स प्लॅनिंग कमिटी याचे मेंबर असतात. ओके, तसंच ते मिलिटरी ॲडवायझर टू द न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी म्हणून सुद्धा काम करतात. जी न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी आहे त्याचे मिलिटरी ॲडवायझर म्हणून सुद्धा CDS जे आहेत ते काम करतात. ओके, तर आपण इथे CDS विषयी खूपच डिटेलमध्ये माहिती घेतली आहे आणि इम्पॉर्टंट आहे, आपण एक्सपेक्ट करू शकतो याच्यावरती क्वेश्चन्स. ओके, जाता आपण डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सविषयी माहिती घेऊया. आता डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स जे आहेत त्याचे अध्यक्ष असतात ते CDS असतात. ओके, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर याचे अध्यक्ष असतात. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, तर आपण थिएटर कमांडविषयी बघितला, कमांडविषयी माहिती घेतली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफविषयी माहिती घेतली आणि डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सविषयी माहिती घेतली. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हां, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन याच्यावरनं एक्सपेक्ट करू शकतात आपण. आता पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढचे जे न्यूज आहेत ते आहे भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेचा धडा, सुशील कुमार शिंदे यांची टिप्पणी, महत्त्वाचं नाही आहे. प्रबोधन पाक्षिकाचा
शताब्दी निमित्त संवाद पुणे संस्थेतर्फे आयोजित प्रबोधन महोत्सवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेल्या विचारांवर आधारित पुत्र सांगती चरित पित्याचे या ध्वनिफितीचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. लक्षात ठेवा, प्रबोधन पाक्षिक याची आता शताब्दी वर्ष आहे. ठीक आहे. प्रबोधन पाक्षिक जे आहे त्याचा पहिला अंक हे 16 ऑक्टोबर 1921 रोजी बाहेर पडला होता. ओके. काय बरं, प्रबोधन या पाक्षिकाचा पहिला अंक जे आहे ते 16 ऑक्टोबर 1921 रोजी प्रकाशित झाला होता. व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, प्रबोधनकार ठाकरेविषयी. तर प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी आपण डिटेलमध्ये आपलं 16 जानेवारी 1921चा जे काही डिस्कशन होता त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर तुम्ही ते रिवाईज करून घ्या. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन. ओके. चला पुढची न्यूज बघूया अजून काय आहे. ओके. पुढची जी न्यूज आहे ती आहे सरकारी दरंगाईनंतर अखेर नानाजी देशमुखांचे चरित्र प्रकाशित. मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले कैलासवासी नानाजी देशमुख यांनी 1960 ते 80 दरम्यान देशाच्या राजकारणात तसे पुढे रचनात्मक आणि विधायक कार्यात भरीव योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ सामाजिक किंवा सार्वजनिक कार्याची नोंद घेत केंद्र सरकारने 2019 साली नानाजींना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, 2019मध्ये जे भारतरत्न देण्यात आले त्यानंतर MPSCची राज्यसेवेची परीक्षा झालेली नाही आहे. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता त्याच्यावरती. ओके. तर आज आपण नानाजी देशमुख यांच्याविषयी डिटेलमध्ये थोडीशी माहिती घेऊया. पूर्ण नाव लक्षात ठेवा, चंडिकादास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख. जन्म कधी, ऑक्टोबर 11, 1916 रोजी. आणि मृत्यू कधी झाला होता तर 27 फेब्रुवारी 2010 रोजी. ओके. खूपच लांब आयुष्य जगले होते बरं का. हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. 1997मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी प्रदान केली. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, 2-3 स्टेटमेंट देऊन टाकतील आणि विचारतील खालीलपैकी कुठले विधाने योग्य आहे किंवा अयोग्य आहे ते निवडा. ओके. तर इथे दिलेली एक लहान माहिती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि काय इम्पॉर्टंट आहे, कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे, त्यामुळे ते महाराष्ट्राचे रहिवासी होते आणि म्हणून ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ओके. लक्षात ठेवा, 1997मध्ये त्यांना पुणे विद्यापीठाने डॉक्टर्स ऑफ लेटर्स ही पदवी प्रोव्हाइड केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघ संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाचा मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवले. भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले. प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चरित्र्याच्या आधारावर नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. व्हेरी इम्पॉर्टंट. जनसंघाची स्थापना झाली व त्या स्थापनेमागे नानाजी देशमुख यांचा खूप मोठा हात होता. आणि त्यांचे गुरुजी कोण होते, त्यांचे गुरुजीचं नाव होतं श्री गोळवलकर गुरुजी. ओके. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या समवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेश या नियतकालिकेंचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. कुठले नियतकालिके होते? पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेश. ठीक आहे. प्रश्न येऊ शकतो बरं का, लक्षात ठेवा ही सर्व गोष्ट. त्यानंतर दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे 2 महिने ते विनोबांजी बरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्य विकास व सामाजिक विकास याबाबतच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद
व तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक विधायक कामांची उभारणी करण्याला ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता. अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती, पण त्यांनी ते मोह निग्रहाने नाकारून राजकारणात संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली. व्हेरी इम्पॉर्टंट विचारलं जाऊ शकते की नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली, हे विधान योग्य आहे की नाही? तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की हो, त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली होती. पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थांच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे 40,000 कूपनलिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात 80 दुर्गम पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा पाणी जिडवा या योजनेतून सिंचन क्षेत्रात वाढ, गौ संवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधीविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. तेथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यालय स्थापन केले. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं? तर चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ हे नानाजी देशमुख यांनी स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दाम्पत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेचे विधायक विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात कार्य आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्री रामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या या प्रदर्शनासह येथे प्राणीसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहे. चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. व्हेरी इम्पॉर्टंट. कर्मस्थान काय होते? चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील चित्रकूट. ओके. आरोग्यधाम व गोशाळा, उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा, गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांनी सुमारे इसवी 1990 दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येक सुमारे 250 गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकवण्यास त्यांनी कार्यकर्त्यांना एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींचा याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील 80 खेड्यामधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ 60% खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थांच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषी विकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते. आणीबाणीच्या काळात 1977 नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इसवी 1999 त्यांनी राज्यसभेवरही निवड करण्यात आली होती. ओके. देशमुखांना सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 1999 साली पद्मविभूषण हा किताब बहाल केला. 2019 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा. मरणोत्तर 2019 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नानाजी देशमुख यांना हे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. ओके. आणि 1999 त्यांना पद्मविभूषण देण्यात आला होता. एवढी माहिती पुरेशी असणार आहे कोणाविषयी? चंडिकादास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख विषयी. ठीक आहे, तर याला नोट डाऊन करून ठेवा.
पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. येस, पुढची जी न्यूज आहेत ते आहेत उत्क्रांती थिअरी नाही वास्तव. डार्विनचा उत्क्रांतीचा थिअरम आपल्याला माहीतच आहे, ठीक आहे, की उत्क्रांतीचा प्रिन्सिपल. तर काय आहे ते आपण बघून घेऊ. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा केवळ मानव प्रजातीलाच लागू पडतो असे नाही, तर पृथ्वीवरील प्राणी, पशुपक्षी, जीवाणू, विषाणू अशा सर्व सजीवांमध्ये ही उत्क्रांतीची प्रक्रिया होत असते. कोविड संसर्गाच्या बाबतीतही या विषाणूच्या रचनेत अनेक बदल झालेले दिसून येतात. ते यामुळेच लसींना दाद न देणाऱ्या या नवा विषाणूंचा उत्क्रांतीकडे म्हणूनच शास्त्रज्ञ डोळ्यात तेल घालून पाहत आहेत. ओके, SARS-CoV-2 किंवा SARS-CoV-2 चा हा B1.1.7 जनुकीय प्रकार रातोरात चर्चेचा केंद्रबिंदू बनला, कारण तो SARS-CoV-2 चा इतर जनुकीय प्रकारांच्या तुलनेत 50% अधिक वेगाने प्रसरतो. एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेल की B1.1.7 मध्ये झालेल्या जनुकीय बदलांमुळे हे घडून आलं आहे. या जनुकीय बदलांमुळे या विषाणूच्या स्पाइक प्रथिनांमध्ये असे बदल झाले की ते मानवी पेशीवरील रिसेप्टर्सना अधिक घट्ट चिटकू लागले. यामुळे या जनुकीय प्रकाराची मानवी पेशींना संसर्ग करण्याची क्षमता वाढली व त्यामुळे शरीरातील विषाणूंचा भारही वाढताना दिसून आला आहे. आणि कदाचित यामुळेच या जनुकीय प्रकाराची एका मनुष्याकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता वाढली आहे. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेत आणि आता ब्राझीलमध्येही असेच आणखी जनुकीय प्रकार आढळून येत आहेत. ठीक आहे, तर सद्यस्थितीमध्ये SARS-CoV-2 जे आहे त्याचं नवीन जनुकीय प्रकारचं नाव काय आहे, B1.1.7 जनुकीय प्रकार. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की SARS-CoV-2 ठीक आहे हा एक RNA व्हायरस आहे. ओके, आणि RNA व्हायरस असल्यामुळे याच्यामध्ये बदल जे आहेत ते पटापट होत आहेत. ओके, मानवी शरीर जे आहे ते DNA बनलेलं आहे. ओके, परंतु हा जो विषाणू आहे किंवा जो व्हायरस आहे तो RNA व्हायरस आहे आणि त्यामुळे तो स्वतःची जी रचना आहे त्याच्यामध्ये पटकन बदल करू शकतो. ओके, हा जो बदल होतो त्याला आपण म्युटेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, म्युटेशन. ओके, आणि त्यामुळे आता तो स्वतःला अजून जास्त स्ट्रॉंग करून घेतो. आणि हाच आहे डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत, की प्रत्येक गोष्ट हे स्वतः एक उत्क्रांतीच्या फेजमध्ये असते. आता जास्त टाईम जर आपण याचा कॉन्टॅक्टमध्ये राहिलो SARS-2चा तर आपली बॉडीसुद्धा इम्युन होईल. ओके, त्या रोगापासनं. तर हे काय आहे, हे एका प्रकारे उत्क्रांती आहे, ज्याला आपण एव्होल्युशनसुद्धा म्हणतो. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ एव्होल्युशन. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. अजून काय होतं, ओके हां, आणि RT-PCR रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन ही टेक्नॉलॉजी आपण यूज करतो कशासाठी, तर शोध घेण्यासाठी की एखादा व्हायरस हा कुठला जातीचा आहे करणं. ओके, तर एवढी माहिती पुरेशी आहे माझ्या मते. बाकी तुम्हाला काही अजून ॲड करायचे असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये ॲड करू शकतात. आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. तुम्हाला काही डाऊट असल्यावरती सुद्धा ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकतात. पेपरची PDF हे आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.